बघा नाही खेकडे बघ ना खेकडा बाबू खालचं हा पापलेट साईज बघ चिंबोरी चिंबोरी हा चिंबोरी बोलतात इकडे त्याला साईज बघ ना कशी आहे मोठी नांग्या बघ हा मावशी एक मिनिट हे आहे गाईज ऑक्टोबस आता हे सध्या डेड अवस्थेमध्ये आहे पण तुम्ही बघू शकता हे माझ्या हातावरती ऑक्टोबस आहे मालवणच्या समुद्रात भेटलेला हा ऑक्टोबस ही करली का बांगडा ही हा शार्क नाही रे शार्क मच्छी बनवून देशाल का ही बघ कोलमी पण छान होती ही बघ दोनशेला कुठे उतरलास त्यांना विचारायचं ना हलवा हे मावशे ही कोणती हे शार्क हे शार्क आहे शार्क आहे ना त्याला बघू का हे बघा हातात घेऊन बघू का हातात घेऊन बघू हा बघ मोठी वाली थांब हे बघ टॉर्च पकड एक मिनटं तिचा व्हिडिओ काढतो ना ही आहे मावशीने दिलेली शार्क एक मिनटं खूप स्ट्रॉंग आहे बघू शकता तुम्ही दिसायला पण खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचे दात वगैरे मावशी शार्क खातात का खातात जाम खातात अच्छा खूप म्हणजे तिचं चमडा वगैरे एकदम कडक आहे नाही काढायला पाहिजे ते चमडा काढावा लागतो का त्याचा काढून त्याची चिकन कोंबडं कसं कोंबडं सोलायचं कोंबडं सोलून म्हणजे याचं कोंबड्यासारखं सोलून त्याला अच्छा पीस करायचे एवढे हा छान लागतं का ते एकदम हे पापलेट बिगेस्ट नाही मावशी हा कितीपर्यंत असेल तरी पण काय किलो 700 रुपये अच्छा 700 रुपये दोघाचे वेट 1 किलोच्या वर 1 किलोच्या साईज आहे भाई कम से कम फुल वेट कम से कम 1.5-2 किलोचा 3 किलोचा साईज बघ ना पापलेटची मावशी ही सुरमई का ही सुरमई किती वेट असेल सॉरी वजन किती असेल त्याचं 1.5 किलोच्या आसपास आसपास हे आहे शार्क आतापर्यंत बघितलेली सगळ्यात मोठी आतापर्यंत. हाताचा नीचा साईज बघा हे बघा तुम्ही इकडून बघू शकता हे दात वगैरे बघू शकता हे आहे शार्क हाँ ये देखो इसके दात हे याची साईज खूप मोठी असते ना शार्कचा पिल्लू असेल हा आहे की नाही हा शार्कचा पिल्लू आहे गाईज आणि ते खाण्यासाठी योग्य आहे आणि हे कोलंबीची साईज पण एक नंबर आहे भाई 400 रुपये किलो आहे 400 रुपये किलो आहे भाई हा मार्केट रोज असतो का काका हा रोज असतो संध्याकाळचा इथे असतो सकाळचं तिथे मार्केट आहे अच्छा मालवणच्या बीचवरती संध्याकाळचा कंटिन्यूचा मार्केट इथं असतो आणि सकाळचा तिकडे अच्छा सकाळचा 7 वाजल्यापासून चालू होतो इथे 4 वाजल्यापासून चालू हा हा संध्याकाळी अच्छा किती वाजेपर्यंत दुकान ठेवतो तुम्ही कसे आता हे बघ गिरायक संपलं काय बघ गिरायक आहे तोपर्यंत राहणार अच्छा 8 वाजेपर्यंत असतो साईज पण एक नंबर आहे कोलंबीची एक नंबर फ्रेश एकदम त्याला काय होत नाही नाव काय म्हटले हे सगळ्या सुकवलेले हे पापलेट वगैरे हे सुरमई वगैरे हे हलवा हा हे हलवा आहे
याला उन्हामध्ये सुकवतात आणि हे साधारण आपण याला डब्यामध्ये पॅक करून 1 वर्षासाठी आपण याला पॅकिंग करू शकतो आहे की नाही. हो तिला नाही का तसं काय होत नाही त्याला 1-2 वर्ष तशीच. आमची पुण्याची बहीण काय नाही का हां मोतिया बित्या 1-2 वर्ष ठेवायचं. अच्छा चला थँक्यू.